लोकप्रतिनिधींनी केवळ प्रश्न उपस्थित करून थांबू नये, तर त्यावर सरकारकडून कार्यवाही करून घ्यावी लागते। जनतेचा आवाज विधानसभेपर्यंत नेणे हे जबाबदारीचं काम आहे, पण तो आवाज सर्व प्रश्नांचा असायला हवा। वीज प्रश्नावर झालेल्या कारवाईबद्दल अभिनंदन, पण आता वेळ आहे आरोग्य, पाणी, शिक्षण, रोजगार, रस्ते या पायाभूत गरजांबाबतही तेवढ्याच तीव्रतेने विधानसभेत आवाज उठवण्याची लोकप्रतिनिधींकडून जनतेची हक्काची हीच अपेक्षा आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर व जव्हार तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वीज टंचाई, वारंवार वीज खंडित होणे आणि खालावलेली वीज सेवा अशा समस्यांना तोंड देत आहेत। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत पालघरचे लोकप्रिय आमदार राजेंद्र गावित यांनी महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवला। गावित यांनी या भागातील वीज वितरणातील अडचणी, अपुरी वीज क्षमता, जुना व खचलेला वीज पायाभूत ढाचा आणि नागरिकांच्या रोजच्या जीवनावर होणारे परिणाम यावर विधानसभेत ठोसपणे प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मंत्रिमंडळातील राज्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाकडून माहिती घेतली असून समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले। यावेळी गावित यांनी राज्य सरकारला सुचवले की वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवणे, वायरिंगचे आधुनिकीकरण व कर्मचारी टंचाई भरून काढणे अशा उपाययोजना तातडीने हाती घेणे गरजेचे आहे। या हस्तक्षेपामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये समाधानाचे आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। पालघरच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर असलेले आमदार राजेंद्र गावित यांचे हे पाऊल नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना दिशा देणारे ठरले आहे। साहेब, त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये अनेक गावामध्ये सिंगल फेस असल्यामुळे साहेब साधा टीव्ही सुद्धा चालत नाही, मोबाईल आहे, मोबाईल सुद्धा कधी कधी चार्जेस होत नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे गंजलेले पोल, त्याचप्रमाणे नवीन रोहित्र बसवणं हे नसल्यामुळे त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ताई माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की दापचेरी येथे 132/33 केवीचे उपकेंद्र आहे। त्यामुळे त्या ठिकाणी तलासरी आणि वाडा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी औद्योगिक व सौर ग्राहकांसाठी त्या ठिकाणी उपकेंद्र हे जे 3 वर्षापासून त्या ठिकाणी म्हणजे काय माहिती आहे का, 3 वर्षापासून ते प्रलंबित आहे। दुसरं, या ठिकाणी जव्हार जामसर येथील उपकेंद्र 2017 पासून मंजूर असून आतापर्यंत जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थामध्ये आहे आणि त्यामुळे जव्हार आणि मोखाडा या आदिवासी तालुक्यांना त्या ठिकाणी वीज पुरवठा त्या ठिकाणी होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं सर या अध्यक्ष महोदय की गंजाड हा जो महत्त्वाचं येथे 5 MVA नवीन रोहित्र आवश्यक असून गेल्या 8 ते 10 वर्षापासून ते काम फारेस्टच्या म्हणजे आपलं त्या ठिकाणी फारेस्ट असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला मान्यता नसल्यामुळे त्या ठिकाणी डहाणू तालुका, जव्हार आणि मोखाडा हे 3 तालुका कायमस्वरूपी त्या ठिकाणी म्हणजे आपलं कायमस्वरूपी त्या ठिकाणी विजेचे फ्लक्च्युएशन होत असल्यामुळे त्या ठिकाणी विजेचा पुरवठा योग्य होत नसल्यामुळे अनेकदा पावसामध्ये थोडासा सोसायटीचा वारा जरी आला तरी त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी अंधार असतो। 8-10 दिवस त्या आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी विजेचा पुरवठा हा अखंडित असतो। माझी आपल्याला विनंती आहे, गंजाळ, सूर्यानगर येथे 5 MVAचे जे आपलं रोहित्र आवश्यक आहे ते पारेषणच्या संदर्भामध्ये तिन्ही यंत्रणा जे आहे वितरण आणि पारेषण यांची या संबंधात आपल्या मुख्यमंत्री महोदयांकडे आपण बैठक घ्यावी आणि या पालघर तालुक्याच्या विजेचा जो प्रश्न जो आहे हा आपण कायमस्वरूपी मार्गी लावाल काय, हा माझा स्पेसिफिक मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो गंजाड आणि सूर्यानगरचा विषय सांगितला तर हा आपण लवकरात लवकर मार्गी लावू। पण ह्याशिवाय मी आत्ताच सांगितलं तसं RDSS योजनेअंतर्गत आपल्या ह्या पूर्णच म्हणजे काही ज्या आपण योजना सांगितल्या, ज्या सबस्टेशनची कामं अनेक वर्षापासून रखडली म्हणून सांगितलं, त्यात काही वन विभागाच्या
मंजुऱ्यांमुळे परमिशनमुळे काही रखडले होते, पण डहाणू ते दापचरी ही लाईन आता आपण एनहान्स केलेली आहे. 132 जव्हारचे पण काम प्रगतीपथावर आहे आणि असे वेगवेगळ्या 1612 कोटी रुपयाची कामं येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या ह्या सततच्या पॉवर फेल्युअरसाठी उपाययोजना म्हणून केलेल्या आहेत. 132 सूर्यानगर उपकेंद्र पुढील 1 वर्षामध्ये पूर्ण होऊन जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी वॉर फुटिंगवर पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. तशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. धन्यवाद. पालघर जिल्हा निसर्ग संपन्न, आदिवासी बहुल आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे. मात्र या जिल्ह्याला वर्षानुवर्ष विविध समस्यांनी वेढली आहे. आरोग्य, पाणी, शिक्षण, रस्ते, रोजगार अशा मूलभूत गरजा आजही अनेक भागात अपूर्ण राहिल्या आहेत. नुकतेच जिल्ह्यातील वीज टंचाईच्या मुद्द्यावर आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत आवाज उठवला. हे स्वागतार्ह आहे, पण पालघर जिल्ह्याचे प्रश्न केवळ वीज पुरवठ्यापुरती मर्यादित नाहीत. रोज सकाळी पाणी भरायला 2 ते 3 किलोमीटर चालणाऱ्या महिलांचा आवाज कोण ऐकवणार? आजारी असलेल्या लोकांना जवळपास आरोग्य सेवा मिळत नसेल तर लोकशाहीचा खरा उपयोग काय? लोकप्रतिनिधींनी केवळ प्रश्न उपस्थित करून थांबू नये, तर त्यावर सरकारकडून कार्यवाही करून घ्यावी लागते. जनतेचा आवाज विधानसभेपर्यंत नेणे हे जबाबदारीचं काम आहे, पण तो आवाज सर्व प्रश्नांचा असायला हवा. वीज प्रश्नावर झालेल्या कारवाईबद्दल अभिनंदन, पण आता वेळ आहे आरोग्य, पाणी, शिक्षण, रोजगार, रस्ते या पायाभूत गरजांबाबतही तेवढ्याच तीव्रतेने विधानसभेत आवाज उठवण्याची लोकप्रतिनिधींकडून जनतेची हक्काची हीच अपेक्षा आहे.